नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। श्रावण महिन्याला सुरुवात झाली की घरोघरी आळूवडी ही बनवली जाते। तर ही आळूवडी पहा काय मस्त अशी खुसखुशीत आणि भरपूर सारे पदर सुटलेली तयार झालेली आहे। तर आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने रोल न बांधता खुसखुशीत अशी आळूवडीची रेसिपी पाहणार आहोत। अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारा न करता रोल न वळता मस्त अशी कुरकुरीत ही आळूवडी तयार होते। अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही आळूवडी ट्राय केली तरी ही मस्त अशी पदर सुटलेली ही आळूवडी तुमची तयार होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या। तर आळूवडीसाठी साधारणतः 10 पानं घेतलेली आहे। सुरुवातीला मी मिठाच्या पाण्यामध्ये हिला बुडवून ठेवलेले होते, त्यानंतर स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। तर मध्यम आकाराची पानं घेतलेली आहे, जास्त मोठी नाही। आता आळूवडीसाठीचे पानं निवडत असताना त्याचा जो पाठीकडचा जो भाग आहे हा चॉकलेटी असला पाहिजे। त्यासाठी जेव्हाही तुम्ही आळूवडीसाठीची पानं घ्याल ती चॉकलेटी देठाचीच असली पाहिजे। आता ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून सुद्धा घेतलेली आहे। आता ही लाटण्याने लाटून घेऊया। आता ह्याला देठाचा जो भाग आहे तो मी थोडासा काढून घेतलेला आहे, पूर्ण ज्या शिरा आहे त्या काढलेले नाही, कारण ही जी पानं आहे ही कोवळी असल्यामुळे याच्या जी देठा किंवा जी शिरा आहे या जास्त नसल्यामुळे मी तो काही सुरीने काढला नाही। जर तुमच्याकडे जास्त जाड किंवा मोठी पानं असेल तर त्याचा तुम्ही जो देठाकडचा आणि ज्या शिरा आहे त्या काढून घेऊ शकता। आता ही मी छान असं लाटून घेतलेलं आहे। सर्व पानं आपल्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायची आहे। पानं लाटून झाली की लगेचच आपण इथे एक सुकं वाटण तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 5 ते 6 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे। आता हे मिक्सरला पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचं आहे, काहीसं ह्या पद्धतीमध्ये। तर आता हे साईडला ठेवून देऊया आणि आळूवडीसाठीचं मिश्रण तयार करून घेऊया। एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटीभर मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। तर वाटी मी जास्त काही दाबून भरलेली नव्हती, हलक्या हाताने ही वाटी भरून घेतलेली होती। त्यानंतर तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर हिरवी मिरची तुम्ही थोडीफार टाकू शकता, जास्त वाढवू शकता। त्यानंतर लगेचच इथे मी 1 चमचाभर घरातलं लाल तिखट टाकून घेणार आहे, पाव चमचाभर हळद टाकून घेणार आहे। अगदी बेसिक मसाले आपण ह्यामध्ये घालणार आहोत, जास्त काही घालणार नाहीत। त्यानंतर 1 चमचाभर धने जिरे पूड टाकून घेऊया। त्यासोबतच यामध्ये मी पाव चमचाभर हिंग टाकत आहे। कुठलाही बेसनाचा पदार्थ तुम्ही बनवत असाल त्यामध्ये हिंग आणि ओवा जरूर वापरा। तर 1 चमचा ओवा, त्यानंतर 4 चमचे मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहे। पांढरे तीळ घातल्यामुळे मस्त अशी खुसखुशीत आपली ही आळूवडी तयार होते। तर इथे मी अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपली जी आळूवडी आहे मस्त अशी कुरकुरीत तयार होती। त्यानंतर इथे मी साधारणतः 4 चमचेभर एवढी चिंचगुळाची चटणी टाकत आहे। तुम्ही चिंच आणि गूळ भिजवून टाकला तरी चालेल, किंवा चिंचगुळाची चटणी नसेल किंवा चिंचाचा कोळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1 लिंबाचा रससुद्धा टाकू शकता। चवीप्रमाणे लगेचच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सर्व जिन्नस आता मी छान व्यवस्थित चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून याचं मध्यम घट्ट असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण भिजवून घेऊया। त्यासाठी मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहे आणि मध्यम घट्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही, तर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। तर ह्या पद्धतीमध्ये आपलं हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे। त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या। तर ह्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, अगदी परफेक्ट हे पीठ आपलं भिजलेलं आहे। लगेचच आता पुढील कृती करूया। तर आळूवडीचे रोल न बनवता आपण हे डायरेक्टच चाळणीमध्ये आपण हे जी पानं आहे त्यांना पीठ लावणार आहोत। तर चाळणीला अगोदरच थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपले जे आळूवडीचे पानं आहे हे खाली चिकटणार नाही। तेल लावून घेतल्यानंतर लगेचच एक एक पान ठेवायचं आहे। तर कृतीमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पानं ठेवायचे आहे। जो शिराकडचा भाग आहे तो आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि त्याला एकदम पातळ असं आपल्याला जे तयार केलेलं मिश्रण आहे ते लावायचं आहे आणि जो टोकाकडचा भाग आहे तो छान व्यवस्थित दुमडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी वडी आहे ही मस्त अशी चौकोनी तयार होईल। त्यानंतर दुसरं जे पान आहे ते आपल्या खालच्या पानाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याला देखील एकदम पातळ थर आपल्याला त्या मिश्रणाचा लावायचा आहे, जेणेकरून आपली जी आळूवडी आहे मस्त अशी कुरकुरीत होईल। जास्त पीठ लावू नका, नाहीतर आळूवडी नरम पडेल। सेम पद्धतीने आपल्याला आता सर्व जे पानं आहे ते लावून घ्यायचे आहे। खालच्या पानाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला हे पानं ठेवत चालायचं आहे।
एकाच दिशेने ठेवू नका, तर उलट सुलट अशा पद्धतीने आपल्याला हे पानं यावरती ठेवायचे आहे आणि पीठ लावून घ्यायचं आहे। तर सर्व पानं माझे व्यवस्थित लावून झालेले आहे आणि वरतूनसुद्धा मी जे उरलेलं पीठ होतं ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि थोडेसे तीळ टाकून घेणार आहे। आता ही आळूवडी आपल्याला 10 मिनिटासाठी छान अशी वाफवून घ्यायची आहे। तर वाफवण्यासाठी पाणी मी कढाईमध्ये छान गरम करून घेतलेलं आहे। आता ही जी चाळणी आहे ते आपल्याला ह्यावरती ठेवायचं आहे। झाकण ठेवून मध्यम गॅसवरती आपल्याला ही 10 मिनिटासाठी आळूवडी छान अशी वाफवून घ्यायची आहे। 10 मिनिटामध्ये आपली जी आळूवडी आहे ही व्यवस्थित शिजली जाते। तर 10 मिनिटं झालेली आहे, चेक करून पाहूया। सुरीने आपण हिला चेक करून पाहूया आतील जे पीठ आहे हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे की नाही। तर सुरी क्लीन निघालेली आहे, म्हणजे वडी छान शिजलेली आहे। आता ही पूर्णपणे थंड करून घेऊया। थंड झाल्याच्या नंतर ही लगेच कट करून घेऊया। तर थंड झालेली आहे। आता लगेचच आपण ही आळूवडी छान अशी कट करून घेऊया। तर खालची बाजू अगदी सहज निघालेली आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी आळूवडी आपली इथं तयार झालेली आहे। अजिबात जास्त काही झंझट नाही किंवा मेहनत नाही किंवा भांड्यांचा सुद्धा पसारा होत नाही। अतिशय साधी आणि सोपी ही आळूवडी आहे। अगदी पहिल्यांदाच किंवा बॅचलर असाल तुम्ही तरीही तुम्हाला ही जी आळूवडी आहे ही परफेक्ट जमल, मस्त अशी कुरकुरीत तयार होईल। रोल बांधण्याची आवश्यकता नाही, नाहीतर बऱ्याच वेळेला जेव्हा आपण रोल बांधतो किंवा व्यवस्थित आळूवडी शिजतेही, पण जेव्हा आपण तळायला घेतो तेव्हा ती तेलामध्ये सुटते। परंतु ही जी आळूवडी आहे ही अजिबात तेलामध्ये सुटत नाही, अगदी मस्त अशी जशीच्या तशी राहते। तर आता कट करून घेऊया। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या ज्या आहे ह्या कट करून घेऊ शकता आणि ह्या ज्या वड्या आहे ह्या तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा तुम्ही ह्या वड्या तळून खाऊ शकता। तर महिनाभर अजिबात खराब होत नाही, फक्त आपल्याला ह्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे, फ्रीजच्या बाहेर ह्या टिकत नाही। तर लेयर पहा, काय मस्त अशी लेयर पडलेली आहे, मस्त खुसखुशीत आपली ही आळूवडी तयार झालेली आहे। तर इथे मी साधारणतः 10 पानांचा हा लेयर लावलेला होता, यापेक्षा जास्त पानं लावू नका, नाही तर आपली जी लेयर आहे हे तळल्यानंतर लगेचच सुटतील। त्यासाठी 10 किंवा 8 एवढ्याच पानांचा लेयर आपल्याला लावायचा आहे। तर वड्या पहा काय मस्त अशा तयार झालेल्या आहे, अगदी मस्त असे लेयरसुद्धा पडलेले आहे। आता ह्या वड्या तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा अशाचंही खाऊ शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता। आता ह्या वड्या माझ्या कट करून झालेल्या आहे, आता लगेचच तळून घेऊया किंवा तुम्हाला जर शॅलो फ्राय करायच्या असेल तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून खाऊ शकता। इथे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे, लगेचच काही वड्या आता आपण तळून घेऊया। तर ह्या वड्या तळण्यासाठी सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही। तर मस्त अशा आपल्या ह्या कुरकुरीत ह्या वड्या इथे आता तळूनसुद्धा झालेल्या आहे, तुम्ही पाहू शकता। तळायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागलेला नाही किंवा ह्या ज्या वड्या आहे या तेलामध्ये सुद्धा सुटत नाही। तर तळून झालेल्या आहे वड्या, तुम्ही पाहू शकता। रंगही अगदी मस्त आलेला आहे, एकदम मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत ही आळूवडी तयार झालेली आहे। तेलकटसुद्धा झालेली नाही, रंगही अगदी छान आलेला आहे। तर एकदा तरी ह्या पद्धतीने तुम्ही ह्या आळूवड्या जरूर ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। मस्त अशी पदर सुटलेली ही आळूवडी आहे, खायला अगदी आळूवडीसारखीच आहे, फक्त जी बनवण्याची पद्धत आहे ही थोडीशी वेगळी आहे आणि सोपीसुद्धा आहे। तर ही आळूवडीची लेयर तुम्ही पाहू शकता, आतमध्येपर्यंत मस्त अशी ही आळूवडी तयार झालेली आहे। जर रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। रेसिपी पाहत पाहत आता इथपर्यंत आलाच असाल, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे जे दिलेले बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।